विजयराज पवार सर, ज्यांच्या शुभहस्ते या ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे. त्यांचं साहित्य, अनुवादित साहित्य, समीक्षक, कवी म्हणून ते सर्व विख्यात आहेत. सरांचं नुकतंच कालच असं समजलं की सरांचं राष्ट्रपतीच्या वतीने त्यांना आमंत्रित करण्यात आलं प्रजासत्ताक दिनानिमित्त. त्याबद्दल सरांचे मी अभिनंदन करतो. आणि माझ्या अशा निवडित लेखकाला सरांनी आपला वेळ दिला. आपल्या शुभहस्ते माझ्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. त्याबद्दल मी आदरणीय सरांचे मी आभार मानतो. या ग्रंथावरती भाष्य करण्यासाठी उपस्थित असलेले आयास कादंबरी लेखनातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण केलेली कादंबरी या वाङ्मय प्रकाराच्या माध्यमातून त्यांचा व्यासंग, त्यांचं चिंतन मला सातत्यानं प्रभावित करत गेलं. मला वेळोवेळी सरांच्या सानिध्यात राहून बरंचसं काही करता आलं. त्याचबरोबर त्यांच्यासोबत विद्यापीठ अनुदान आयोगाने त्यांना मंजूर केलेल्या बृहत प्रकल्पाच्या माध्यमातून सरांसोबत मला काही संशोधन करता आलं. अशा एका ज्येष्ठ साहित्यिकाच्या सहवासात मला राहता आलं आणि सरांनी खूप वेळ माझ्यासाठी दिला. त्यांच्याच मार्गाच्या माध्यमातून हा ग्रंथ आपल्या समोर सिद्ध होत आहे. त्याबद्दल मी आदरणीय सरांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर गेल्या 14 वर्षापासून ज्या हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पानसरे महाविद्यालयामध्ये मी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. या महाविद्यालयातील माझ्या विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर सिद्धोदर कांबळे सर एक सहकारी तर आहेतच, पण महाराष्ट्रामध्ये एक लेखक, कवी, समीक्षक, एक विचारवंत म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांच्यासोबत मला सहवासात राहता आलं. त्यांच्या लेखनातून, त्यांच्या मार्गदर्शनातून मला अनेक बळ मिळत गेलं आणि सरांनी वेळ देऊन माझ्या ग्रंथ प्रकारासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सरांचेही मी या ठिकाणी म्हणजे आभार मानतो. खरं तर मधुताई सावंत मॅडम यांविषयी जर बोलायचं असेल, कारण जेव्हा 2007-08 पासून मॅडमच्या संपर्कात आहे, कारण मॅडम जर मला मार्गदर्शन केलं नसतं तर कदाचित मी या ठिकाणी उभा राहिलो नसतो. कारण MA ला जे काही MA च्या नंतर MPhil असेल, PhD असेल, अशा महत्वाच्या पदवीमध्ये संशोधन करत असताना आदरणीय मधुताईंचं मार्गदर्शन म्हणजे एक प्रकारे एका आईनं मुलाचं जसं संगोपन केलेलं आहे तसं आमच्या या मातृतुल्य मधुताई सावंत मॅडम आहेत. म्हणून या मॅडमच्या प्रती मी आयुष्यभर कृतज्ञता राहील, त्यांच्या ऋणात राहील. कारण मॅडमचं, मधुताईंचं जे आशीर्वाद आहे त्यांच्याच आशीर्वादामुळे मी काही 4 शब्द लिहू शकत आहे. त्यांच्यासोबतच आदरणीय सुरेश सावंत सर आहेत. प्रत्यक्ष जरी बोलणं होत नसलं परंतु प्रत्येक दिशा किंवा काही करण्याची एक म्हणजे काही करण्याची जर आवड असेल तर सरांकडे व्यक्त केल्याबरोबर ते सर सांगतात. मॅडमच्या माध्यमातून मी बरंचसं काही समजून घेतो. त्यामुळे सरांचे आणि मॅडमचे एका दोघांचेही माझ्यावरती म्हणजे साहित्य क्षेत्रातले, शिक्षण क्षेत्रातले आणि एकंदरीत साहित्य समीक्षेच्या क्षेत्रातलं अत्यंत मोलाचं मला म्हणजे योगदान आहे, मार्गदर्शन आहे. त्याबद्दल मी या सावंत दाम्पत्याचं, मधुताई आणि सुरेश सावंत सरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच हुतात्मा गोविंदराव शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्मान्य सदस्य, प्राध्यापक वृंद, मित्रपरिवार, विद्यार्थी, बंधू भगिनी आणि अनेक माझे गुरुवारी आलेले आहेत, या सर्वांचे मी आभार मानतो. एवढेच नव्हे तर माझ्या एका विनंतीला मान देऊन उपस्थित आदरणीय जगदीश कदम सर, आदरणीय नागनाथ पाटील सर, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आदरणीय मामा जाधव सर, माजी अध्यक्ष डॉक्टर जंबाले सर, तसेच अनेक साहित्य क्षेत्रात वावरणारे आदरणीय भगवान आजनीकर सर असतील, आदरणीय उद्याच्या मंडळाचे संपादक आदरणीय राम शिवडेकर सर आहेत. म्हणजे जवळपास मी सगळ्यांचे नाव घेऊ शकतो, परंतु सगळ्यांचं प्रेम, तुमच्या प्रेमाखातीर, माझ्या प्रेमाखातीर आपण सर्वजण या ठिकाणी आला. म्हणून मी आपल्या सर्वांचं म्हणजे मित्रपरिवार, गावाकडची माणसं, बालपणातले मित्र, माझे सहकारी सर्वांच्या मी ऋणात राहू इच्छितो. माझ्या एका फोनवरती तुम्ही आला, मी प्रत्यक्ष पत्रिका देऊ शकलो नाही तरी पण माझ्या फोनवरती आता इथं दापोलीचे कोकण सावंत कृषी विद्यापीठ कोकण इथून आलेले आदरणीय नरेंद्रकर सर,
म्हणजे खूप म्हणजे दुरून या ठिकाणी माझ्या प्रकाशनासाठी आलेले आहेत। तसेच महाराष्ट्रातील अनेकांच्या शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी होत गेलेला आहे। म्हणजे यामुळे मी अतिशय आनंदित यासाठी झालेलो आहे की सर्वांनी माझ्या पहिल्या पुस्तकाचं अशा पद्धतीने आपण सर्वांनी स्वागत करावं। एवढेच नाही तर या माझ्या पुस्तकाचं जे प्रकाशन म्हणजे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, एका विचाराला वाहिलेली ओळख आहे, अशा स्वरूप प्रकाशनानं माझं ग्रंथ सिद्ध केलेला आहे। या स्वरूप प्रकाशनाचे सर्वात राजश्रीताई मुलाटी पांढरकर यांनी आपल्या कार्यातून माझा ग्रंथ आकाराला आणला, त्याबद्दलही त्यांचे मी आभार मानतो। तसेच या मुखपृष्ठाचे चित्रकार दासू भगत सर यांचेही मी आभार मानतो। तसेच अप्रत्यक्ष प्रत्यक्ष ज्यांचे नाव झाले त्या सर्वांचे मी या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आभार मानतो आणि माझं लांबत चाललेलं प्रास्ताविक मनोरम त्या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदरणीय रामप्रसाद तोरणे सर या ठिकाणी म्हणजे अनावधानानं नाव विसरलं असेल, तसं जवळपास सगळ्यांची नावं सगळ्यांचा व्यक्तिशः माझा परिचय आहे, पण माफ करावं त्यांचं मी कदाचित नाव घेऊ शकत नाही वेळाभावी। तरी पण आलेल्या सर्वांचं, सर्व स्नेही साहित्यिक मान्यवरांचं, पत्रकार बंधूंचं पुन्हा एकदा मी या समारंभ प्रकाशन सोहळ्यासंबंधी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या ऋणात राहू इच्छितो। धन्यवाद सर। कुणाची नावं येवत की नाही होत, वहिनी सुद्धा त्यांच्याकडे बघत होत्या, माझं नाव राहिलं ते आता खरं तर ती मुलाटे सरांच्या समोर दोघांनी उखाण्यात नावं घ्यावं अशी वेळ आली। दोघेही तरुण आहेत, खूप छान, अतिशय कमी वेळेमध्ये सुद्धा पण अतिशय भरगच्च अशा पद्धतीचा एक प्रास्ताविक आणि आपल्या ग्रंथपर प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं विचार व्यक्त केले आणि सर्व मान्यवरांचंही या ठिकाणी स्वागत केलं। आदरणीय प्राध्यापक डॉक्टर नारायणजी शिवशेट्टे सर या ठिकाणी आहेत। ज्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याची आपण अत्यंत तन्मयतेनं वाट बघत आहोत, अतिशय सुंदर ग्रंथ, वाचनीय ग्रंथ आहे। विद्यापीठातल्या तसेच पदवी आणि पदव्युत्तर वर्गामध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व जिज्ञासू विद्यार्थ्यांना हा ग्रंथ खूपच अभ्यासू आहे। प्राध्यापकांना सुद्धा यातील काही संदर्भ हे अत्यंत वाचनीय आणि अभ्यासनीय आहेत। त्या ग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करतो। आदरणीय प्राध्यापक डॉक्टर वासुदेव मुलाटे सर, प्राध्यापक डॉक्टर पृथ्वीराज तौर सर, शंकर विभूते सर, रामप्रसादजी तौर सर, मथुताई सावंत, सिद्धोधन कांबळे सर, सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी या ग्रंथाचं प्रकाशन करावं। आपण या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रमाचा आनंद घेऊया।